जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 140. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. ज्याचं चित्त सद्गुरूंच्या परमकृपेनं अत्यंत निर्मळ, पवित्र, कोमल झालं, त्याचा चित्तलय प्रभुचरणी होतो. जसं आम्हाला काल तुलसीदासांनी सांगितलं की प्रभूंच्या गुणविशेषामधली अनेक जे गुणसमूह आहेत त्यामध्ये त्यांच्या अंतःकरणातलं निश्चल प्रेम म्हणजे भगवंत प्रेमरूपच आहेत. आणि मानवी रूपात जेव्हा ते देहधारण करतात, प्रभू श्रीरामांच्या रूपामध्ये त्यांनी अयोध्येत देहधारण केलेला आहे. आणि त्या रूपामधल्या त्यांच्या अंतःकरणातलं अथांग प्रेम ज्याला जाणवलं, त्याचा चित्तलय त्या प्रेमामुळे पुलकित झाल्यानं होतो, असं आम्हाला काल तुलसीदासांनी सांगितलं. त्यामुळे श्रीरामांचे गुणविशेष वरचेवर आठवावेत असं समर्थसुद्धा म्हणाले. ते याचसाठी, कारण शुद्धांतःकरणाशिवाय काही शक्य नाही. आणि शुद्धांतःकरण म्हणजेच प्रेम. त्यामुळे जसं म्हटलं जातं, मनवा प्रेम जगत का सार, तसं ज्याच्या अंतःकरणात हे प्रेम, समदर्शित्व, सर्वांच्या दुःखामध्ये कोणताही मीपणा न ठेवता सहाय्य करण्याची शुद्ध बुद्धी, आणि त्याहून अधिक एखाद्याच्या आनंदामध्ये मनापासून सहभागी होण्याची, दोन व्यक्तींमधल्या प्रेमाबद्दल मनापासून आनंद वाटण्याची बुद्धी, ही जी आहे ही खरोखर गुरुकृपेनंच येते. जसं आपण बघतोय आहोत की सर्व भावंडांमधलं परस्पर प्रेम, सीतारामांमधलं प्रेम, गुरु शिष्यांमधलं प्रेम, वडील मुलामधलं प्रेम, आई मुलांमधलं प्रेम, हे जे सर्व आयडियल असं प्रेम रामायणामध्ये दिसून येतं, त्याबद्दल अयोध्येमधले लोक असोत किंवा आपण अगोदर बघितलं तसं जनकपुरीचे लोक असोत, त्यांना अत्यानंद होतोय. कुणालाही ह्या प्रेमाबद्दल असूया वाटत नाही. आणि हे सत्वगुणाचं लक्षण आहे. पण सर्वच लोक असे असतात असं नाही. किंबहुना असं प्रेम त्याच्याच अंतःकरणात वसू शकतं जो स्वार्थरहित असतो. त्यामुळे आज आम्हाला जी उदाहरणं तुलसीदास देणार आहेत, त्यामध्ये दोन्ही आहे. असे अंतःकरण जे स्वार्थरहित, निस्वार्थ, केवळ दास्यभावात रमणार आहे, आणि असं अंतःकरण जे स्वार्थापोटी काही विपरीत विचार करणार आहे. ते बघूया. काल आपण बघितलं तसं श्रीरामांच्या राज्याभिषेकाची तयारी जोरात सुरू आहे अयोध्येमध्ये. आणि ज्यावेळी वसिष्ठांनी श्रीरामांना उपदेश केला की आज विधी सर्व पूर्ण करायचे आहेत तुम्हाला, त्याच वेळेला अजून कोण आलं तिथे, त्याचं वर्णन तुलसीदास करतायत. म्हणाले, तेही अवसर आये लखन, मगन प्रेम आनंदा, सन्मानी प्रिय बचन कही, रघुकुल कैरव चंदा.
त्याच वेळी ज्याला ही राज्याभिषेकाची बातमी मिळाली होती असा लक्ष्मण अत्यंत प्रेमानं आणि आनंदात मग्न होऊन तिथे आला बरं का. आणि आपल्या भावाला तिथे आलेलं बघून रघुकुल कैरव चंदा म्हणजे रघुकुल रूपी कुमुदाला प्रफुल्लित करणारे असे चंद्र श्रीराम बरं का. अशा विविध उपमा तुलसीदास देत राहतात आणि त्यातून आमचं प्रभूचरणी प्रेम दृढ व्हावं, वाढावं, वर्धिष्णू व्हावं यासाठी ह्या उपमा आहेत. त्यामुळे असे श्रीराम त्यांनी आपल्या भावाचा प्रेमळ बोलून सन्मान केला बरं का. सन्माने प्रिय बचन कही. हां, तर हा एक रघुकुलनंदनाचा अजून एक गुणविशेष की आपल्यापेक्षा मोठ्यांचं त्यांचा तर आदर सत्कार सन्मान ते करायचेच, पण आपल्यापेक्षा धाकटे वयानं जे आहेत त्यांच्याशी सुद्धा कसं वागावं. पुढे प्रजेबरोबरचा संवाद आणि त्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी खूपदा येतात आणि खूप सुरेख आहेत. त्या आम्हाला शिकवणाऱ्या आहेत की कसं वागावं, आपल्यापेक्षा लहानांशी सुद्धा कसं वागावं. मग ते पदानी लहान असोत वा वयानं लहान असोत, त्यांच्याबरोबर कसं वागावं. तर त्यांचाही सन्मान करून म्हणजे अगदी इथे लक्ष्मणाला सुद्धा हा शब्द वापरला आहे की सन्माने प्रिय बचन कही बरं का. आणि अशा तऱ्हेनं या नगरातला आनंद वर्धिष्णू होत होता. तुलसीदास वर्णन करतायत. बाजही बाजने विविध विधाना पुरप्रमोदुनहि जाई बखाना भरत आगमनु सकल मनावही आवहु बेगी नयन फलु पावही हाट बाट घर गली अथाई कहीं परस पर लोग लोगाई काली लगन भली केतिक बारा पूजी ही विधि अभिलाषु हमारा कनक सिंहासन सिय समेता बैठ ही राम होई चित चेता सकल कहि कब होई ही काली बिघन मनावही देव कुचाली. नगरात विविध वाद्य वाजतायत. अशा या अयोध्या नगरीचा आनंद वर्णन करणंच अशक्य आहे. सध्यासुद्धा तोच आनंद पसरून आहे ना सगळीकडे अयोध्येत आणि पूर्ण भारतातच तोच आनंद त्यावेळी तिथे अयोध्येमध्ये सगळीकडे पसरला आहे. सर्व लोक पहा बरं, सीताराम ज्याची अभिलाषा करतायत ती अभिलाषा अयोध्यापुरीच्या लोकांच्या मनातही आहे म्हटलं इथे. भरत आगमनु सकल मनावही. का बरं तर म्हणतायत भरताचं आगमन व्हावं अशी ही कामना नगरातले लोक करत होते की ते सुद्धा भरत लवकर यावेत आणि राज्याभिषेकाचा उत्सव बघून त्यांनी सुद्धा आपल्या डोळ्यांचं समाधान करून घ्यावं. आवहू बेगी नयन फलू पावही की नयनांचं जे खरं फळ आहे, आम्हाला डोळे आहेत ह्याचं फळ काय तर प्रभू दर्शन होईल हे फळ. तसं अयोध्येतले लोक म्हणतायत आज की तिथे भरतानं यावं आणि आपल्या डोळ्यांचं पारणं फेडावं हा रामांचा सोहळा बघून. आणि अशा रीतीनं जिकडे तिकडे हाट बाट घर गली अथाई बाजार गल्ल्या रस्ते सगळीकडे स्त्री पुरुष आपापसात बोलतायत की विधाता आमची अभिलाषा पूर्ण करील तो शुभमुहूर्त उद्या कधी आहे बरं, अशी एकमेकांमध्ये चौकशी करतायत आणि म्हणतायत की अशा त्या घडीची आम्ही प्रतीक्षा करतोय जेव्हा प्रभू श्रीराम सीतेसह सुवर्ण सिंहासनावर विराजमान होतील, तेव्हाच आमची सर्व मनोकामना पूर्ण होईल.
एकीकडे तुलसीदास वर्णन करतायत की हे सर्वजण म्हणतायत उद्याचा दिवस कधी उजाडणार, आणि बिघन मनावही देव कुचाले. काय विचित्र संयोग आहे पहा. म्हणजे ह्याला नियती, याच्या पलीकडे आपण काय म्हणू शकतो. आश्चर्य ही गोष्ट आहे की एकीकडे हा आनंदोत्सव सुरू आहे अयोध्येमध्ये, आणि दुसरीकडे त्या कार्यात विघ्न आणू बघतायत. कोण? हे महत्त्वाचं आहे. बिघन मनावही देव, देव जे आहेत स्वर्गातले ते ह्या शुभ कार्यामध्ये विघ्न आणू बघायला षडयंत्र रचतायत. बरं का बरं? आता ते वर्णन तुलसीदास करतायत की तिन्ही सोहाईन अवध बधावा, चोरही चंदिनी रातीन भावा, सारद बोली विनय सुर करही, बारही बार पायलई परही, विपति हमारी बिलो की बड़ी, मातु करिय सोई आजो, राम जाहि बन राजु तजी, होई सकल सुर काजो. जर चांदण्यांची रात्र असेल तर ती चोरांना आवडत नाही. त्याप्रमाणे इथे तुलसीदास म्हणतायत की त्याप्रमाणे देवांना अयोध्येतला आनंदोत्सव आवडत नव्हता. बरं का? आणि काय करत होते ते? तर सरस्वती देवीला बोलवत होते, वरचेवर तिच्या पाया पडून विनवणी करत होते आणि म्हणत होते की हे सरस्वती माता, आमचं संकट तुला माहिती आहे, तेव्हा असं काहीतरी करा की रामचंद्र राज्य सोडून वनात जातील आणि देवांची कार्य सिद्ध करतील. पहा बरं, मगाशी सुरुवातीला जे म्हटलं की ज्याच्या अंतःकरणात कसला तरी स्वार्थ आहे त्याला दुसऱ्याचा आनंद भगवत नाही. अर्थात इथे हे विधिलिखित होतं आणि खरोखर भगवंतांचा जन्माचं एक कारण हे होतंच की राक्षसांपासून मुक्ती देववायची होती देवांना आणि सर्व समाजाला सुद्धा. त्यामुळे हे घडणारच होतं. पण कसं आहे, ती घटना त्यावेळी घडायला असा हा देवांचा सहभाग होता हे खरोखर ऐकायला वाचायला विचित्र वाटतं. आणि ह्याच्यावरून मग आम्हाला म्हणजे बऱ्याच वेळेला ही घटना वाचताना मनात येतं की उपनिषदांमधले जे शांती मंत्र आहेत, जे देवांची विनवणी करतात आणि मग त्या उपनिषदाला प्रारंभ करतात, ती कुठंतरी ह्याच्यातून असावं की सर्व देवांनी आम्हाला काय व्हावं की उपकृत करावं आणि आम्हाला कोणत्याही विघ्नाशिवाय आम्ही आमचं ज्ञानार्जन किंवा जे काही तुम्हाला करायचं आहे परमार्थ मार्गामध्ये ते करता यावं, यासाठी विनवणी असते की कोणत्याही प्रकारच्या विघ्नाशिवाय. म्हणजे कसं असतं, विघ्न नेहमी नकारात्मक शक्तीतूनच येतात असं नाही. अनेक संतांच्या चरित्रातून दिसतं बरं का आपल्याला. हे खूप ठिकाणी याचे उल्लेख आहेत की कधीकधी चांगल्या शक्तीसुद्धा काही काही गोष्टींमध्ये कशी आडकाठी आणू शकतात आणि त्यासाठी ते स्तवन असतं. अर्थात या सर्व गोष्टी तोपर्यंत सत्य असतात जोपर्यंत आमचा संबंध जगाशी असतो. ज्या वेळेला फक्त जगदीशाशी संबंध प्रस्थापित होतो, म्हणजेच आमच्या सद्गुरूंशी संबंध प्रस्थापित होतो, त्यावेळेला त्यांच्या चरणरजानं कोणत्याही प्रकारचं विघ्न जवळ येऊच शकत नाही. याची एक निष्ठेच्याही पलीकडे आहे खरं हे, की इतकी त्यावर पूर्ण त्याच्यावर विश्वास त्या शिष्याचा म्हणा, साधकाचा, भक्ताचा असतो की मग काही शारीरिक व्याधी किंवा ह्या तऱ्हेची विघ्न येतीलही, पण मानसिक विघ्न जर सद्गुरू चरणरजावर पूर्ण शक्ती, पूर्ण श्रद्धा असेल
तर जवळही फिरकू शकत नाही. ह्याचाही अनुभव प्रत्येक साधकाला, प्रत्येक शिष्याला कधी ना कधी येतोच. पण जोवर जगाशी संबंध आहे तोपर्यंत कोणत्याही तऱ्हेनं माया आड येऊ शकते. माया म्हणजे काही विपरीत गोष्टीतूनच आड येते असं नाही. अत्यंत सुंदर पवित्र वाटणाऱ्या गोष्टीतूनही माया आड येऊ शकते. आणि त्याचं हे उदाहरण आहे की देवांना सुद्धा हा आनंदोत्सव भगवत नाही, आणि म्हणून ते सरस्वती मातेची विनवणी करतायत की तुला माहिती आहे सर्व देव रावणाच्या बंदिवासात होते त्यावेळेला. त्यामुळे स्वतःची सुटका व्हावी, स्वर्गाचं राज्य इंद्राला परत मिळावं, अशा अनेक अभिलाषा आणि रावणाचा शेवट व्हावा, ह्या सर्व अभिलाषेपोटी भगवंतांनी पृथ्वीवर जन्म घेतला. आणि जर राज्याभिषेक करून ते अयोध्येत रमले तर पुढे आमचं कार्य होणार कसं? त्यामुळे देवांनी सरस्वती देवीकडे विनवणी केली आणि बिचारी आमची सरस्वती माता मात्र पश्चाताप करते. सुनी सुरबिनय ठाढी पछिताती, भयु सरोज बिपिन हिमराती, देखी देव पुनि कहि निहोरी, मातु तो ही नहीं थोरी उखोरी. की देवांची विनंती ऐकून सरस्वती माता निश्चल उभी राहून जणू पश्चाताप करते की अरे रे, मी कमलवनासाठी हेमंत ऋतूमधली रात्र झाली आहे जणू. म्हणजे की इतका सुंदर आनंदोत्सव सुरू आहे, त्याच्यामध्ये विघ्न घालायला देव मला सांगतायत, किती माझं भाग्य विचित्र आहे असं म्हणते सरस्वती देवी, पश्चाताप करते. पण असा पश्चाताप ती करते तर देव पुन्हा विनवणी करतायत तिला की माते, यामध्ये तुम्हाला कोणताही दोष लागणार नाही बरं का. आणि का सांगतायत पहा बरं, कशी मखलाशी करतो. मनुष्य जेव्हा आपल्याला स्वार्थपूर्तीसाठी काही घडवायचं असतं, इथे प्रत्यक्ष देव आहेत खरं, मनुष्यसुद्धा नाही, पण तरीसुद्धा ते म्हणतात की यामध्ये दोष लागणार नाही. कारण काय तर विस्मय हर्ष रहित रघुराऊ, तुम जानहु सब राम प्रभाऊ, जीव करम बस सुख दुख भागी, जाई अवध देव हित लागी. काय खरंच म्हणतात, श्री रघुनाथ हर्ष विषादापासून अलिप्त आहेत हे तुला माहिती आहे ना माता. देव सांगतात बरं सरस्वती मातेला, त्यांचा संबंध प्रभाव जो आहे संपूर्ण तो तुला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि तुला हेही माहिती आहे की जीव हा आपल्या कर्मामुळे सुखदुःख प्राप्त करतो बरं का. म्हणजे कशी मखलाशी आहे पहा. खरंच तुलसीदासांचं वर्णन हे त्या घटनेपुरतं असू देत, पण हे आमच्यासाठी सुद्धा अंजन आहे की आम्ही आमचा स्वार्थपूर्तीसाठी जर काही घडवायचं असेल, काही करवायचं असेल, काही कुणाला विवश करायचं असेल किंवा आम्हाला करायचं असेल, तर आमच्या मनाची किंवा त्यांच्या मनाची कशी मनधरणी करतो आम्ही, कशा प्रकारे मखलाशी करतो, आमचं चूक आहे हे माहीत असून आम्ही स्वतःला डिफेन्स कसं करतो, ह्याचं उदाहरण आहे. त्यामुळे हीच ती भक्ताची कुटिलता आमच्या प्रभूंच्या गुणानं, त्यांच्या शुद्धांतःकरणानं पवित्र होवो अशी विनवणी प्रभूचरणी तुलसीदासांनी अगोदरच केली. त्यामुळे इथे म्हणतायत की त्यामुळे देवांच्या हितासाठी तरी तुम्ही अयोध्येला जा बरं का. आणि मग सरस्वती मातेला संकोच वाटला की किती वेळा हे आपले चरण पकडून सांगतायत देव. त्यामुळे बार बार गही चरण संकोची, चली बिचारी बिबुध मती पोची, ऊंच निवासु नीची करतूती, देखी न सकही पराई विभूती,
आगिल काजू बिचारी बहोरी, करिहहि चाह कुशल कवि मोरी। हर्षि हृदय दशरथ पुर आई, जनुग्रह दशा दुसह दुःखदाई। देवानी वारंवार विनंती केल्यावर सरस्वतीला भीड पडली आणि मग विचार करत ती निघाली की किती क्षुद्र बुद्धी आहे देवांची. केवळ उच्च निवासस्थान आहे, स्वर्गात राहतात, पण ह्यांचे विचार किती क्षुद्र आहेत, त्यांना दुसऱ्याचं ऐश्वर बघवत नाही आहे. पहा बरं, यातून एक खूप महत्त्वाची गोष्ट तुलसीदास इथे उद्धृत करत आहेत. सर्व संत सांगतात आम्हाला, आपण जेव्हा व्यक्ती मृत होते तेव्हा त्याला स्वर्ग मिळावा अशी कामना करताना दिसतात बहुतेक लोक, किंवा स्वर्गीय, किंवा त्यांना स्वर्गच मिळाला, अतिशय चांगला माणूस होता, स्वर्ग मिळाला असं आपण खूप सहजपणे म्हणतो. पण संत आम्हाला ह्या अशा सर्व गोष्टीतून जाणीव करून देतात की आहे आपल्या मनुष्य लोकापेक्षा, ह्या मृत्यू लोकापेक्षा देवलोकीची शोभा, ऐश्वर्य आणि त्याची काय म्हणायचं द व्हॅल्यू ती खूप जास्त आहे. त्यामुळे स्वर्गप्राप्ती ही पुण्यावर अवलंबून आहे. पहा, मनुष्य योनीमध्ये जितकी अधिक पुण्यकर्म घडतील तसा तो देवलोक प्राप्त होतो असं म्हटलं जातं. पण जसं आम्हाला संत सत्पुरुष सावध करताना दिसतात की अगदी ब्रह्मलोकापर्यंत सुद्धा, असं वर्णन आहे बरं, की तिथंपर्यंत सुद्धा हे जे षड्विकार आहेत ते ते जीवाची पाठ सोडत नाहीत. त्यामुळे त्याच्या पलीकडं जाणं हे आमचं ध्येय असलं पाहिजे. आणि त्याच्या पलीकडे काय आहे तर भगवत चरण आहेत. मग तुम्ही त्याला नाव काही द्या, साकेत धाम म्हणा, गोलोकधाम म्हणा, किंवा अजून काही म्हणा, पण त्या ठिकाणी पोहोचणं म्हणजे स्वर्ग लोकाला ओलांडणं आहे. आणि खऱ्या अर्थानं ह्या सर्व अवस्था जीवाला सद्गुरूच ज्ञात करून देऊ शकतात. ज्याला सद्गुरू चरण मिळाल्यानंतर इतर काही मिळवायची इच्छाच राहत नाही आणि त्या जागी त्याचे काम, क्रोध, मोह, लोभ, मोह जे काही षड्विकार आहेत ते सर्व विसर्जित होतात. त्याला त्याच सद्गुरूंच्या चरणीच मोक्ष असतो. स्वर्गाचा विचारसुद्धा करत नाही तो. म्हणजे किंबहुना ह्या मूत्र फलभोग विराग हे जे सांगितलं साधन चतुष्टयामध्ये, त्यामध्येच सुरुवातीला या जगातलं आणि स्वर्गलोकीच्या ऐश्वर्याबद्दल विरक्ती हे सुरुवातीलाच सांगितलं. पण तरीसुद्धा जोपर्यंत आमची पुण्यकर्माची सुद्धा वासना जिवंत आहे, आणि ती वासना कशी, मीपणातून आलेली जी असते त्याला वासना म्हणतात, जी निस्वार्थ बुद्धीनं आणि मला दुसऱ्यासाठी काही करण्याची संधी सद्गुरू कृपेनं मिळाली आहे ह्या खऱ्या भावानं जर परोपकार घडत असेल तर तो पुण्यकर्मामध्ये मोडत नाही, तो पुण्याच्याही पलीकडे जातो. कारण ते कर्मच माझं उरत नाही. पण जोपर्यंत माझं कर्म आहे तोपर्यंत भोक्तव्यही असणार आहे आणि तोपर्यंत स्वर्गलोकही असणार आहे. त्यामुळे आम्हाला ह्याच्यातून एक हा बोध मिळतो, अत्यंत सुंदर, अत्यंत महत्त्वाचा बोध आहे की कसं मीपणा विरहित झाल्याशिवाय आम्ही स्वर्गलोकाच्या पलीकडे असलेल्या आमच्या सद्गुरू चरणाशी, आमच्या महाराजांच्या चरणाशी, भगवंताच्या चरणाशी पोहोचू शकत नाही. आणि अशा रीतीनं इथे आता ही नियतीच होती जसं म्हटलं. त्यामुळे सरस्वतीनं त्यांच्याबद्दल ती असं बोलली देवांबद्दल की दुसऱ्याचं ऐश्वर यांना बघवत नाही. पण पुढे तिनं मनात विचार केला की राम वनात गेले तर राक्षसांचा वध होईल आणि जग सुखी होईल. आणि ह्या पुढील जे कार्य त्यांचं आहे रामांचं, त्याचा विचार करून जे चतुर कवी आहेत ती माझी कामना पूर्ण करतील
असा विचार करून सरस्वती माता एका दृष्टीनं तिनं मनाचं समाधान करून घेतलं, आनंदली अंतःकरणात, आणि मग अयोध्येला आली. आणि काय होती ती तिथं असं तिचं वर्णन केलं आहे सरस्वती मातेचं प्रत्यक्ष इथे, की जणू ग्रहदशा दुसह दुःखदायी, जणू अत्यंत पीडादायक असं दुःख देणारी ग्रहदशाच तिच्या रूपानं अयोध्येला आली होती. आणि अयोध्येला येऊन आता सरस्वती मातेनं कुणाची बुद्धी फिरवली, कशा घटना घडवल्या आणि काय काय घडलं, ज्यामुळे हा इतका आनंदाचा प्रसंग संबंध अयोध्येसाठी दुःखदायक असा बनून गेला. याचं वर्णन तुलसीदास करतील, ते आपण पुढच्या भागात बघूया. अतिशय महत्त्वाचा म्हणजे खरं याच्यामध्ये खूप काही घटना प्रसंग आले नसले तरी आजचा भाग महत्त्वाचा आहे आमची अंतर्दशा तपासण्याच्या दृष्टीनं. हे जे इंट्रोस्पेक्शन आहे की आमच्या अंतःकरणात कोणते विकार ठाण मांडून आहेत, कोणत्या विकारांबरोबर आम्हाला 2 हात करायचे आहेत. आणि खरं बघायला गेलं तर हे 2 हात करणं काही जमत नाही आहे ह्याचा अनुभव आम्हाला आलेला असतो. कारण ती भगवंतांची माया आहे, जिच्यामुळे हे सर्व विकार आहेत. ती भगवंतांची मायासुद्धा तिचं काम उत्तम रीतीनं करत असते. कारण या विकारांना फसून आम्ही कुठेच काही समाधान मिळवलं नाही ह्याची तीव्र जाणीव जीवाला झाल्याशिवाय तो भगवंत सन्मुख होत नाही. आणि त्यामुळे त्या दृष्टीनं हे विकारसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. कारण ज्यावेळी प्रत्येक वेळेस आम्ही विकाराला बळी पडतो हे लक्षात येऊन उपरती होते, त्यावेळेला ती खरी उपरती ठरते. ज्या योगे तो मागचा दरवाजा बंद होऊन आम्ही अखंड सद्गुरू चरणाशीच राहतो, त्याचाच ध्यास धरतो, ज्याचं परिवर्तन निदिध्यासामध्ये होतं. आणि मग खऱ्या अर्थानं ते ज्ञानाप्रत आम्हाला घेऊन जातं. त्यामुळे ही सद्गुरू भक्ती, गुरुभक्ती हा एकमेव मार्ग आहे खऱ्या अर्थानं, ज्या योगे त्यांनी दिलेल्या साधनातून आम्हाला ती अखंड शरणागती साधेल. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.